पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढला जातोय. पॉइंटमध्ये दिशा दिले फक्त बॅकफूटवरती जाऊन जागा बनवून या चेंडूचा बाउन्स चेक केला जातोय. पडताळणी चेक केली जाते. हा चेंडू चेक केलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय. चेक करत असताना एक रन देखील येते. एक बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती एक धाव पाहायला मिळते. लुझर लुझरची मॅच आम्हाला पाहायला मिळते. बिग बॅश लीग पद्धतीमध्ये स्पर्धा आपणास पाहायला मिळते. हो, एक रन आली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट झाली. दीपक सुर्वे स्ट्रायकिंग एंडवरती आणि दीपक सुर्वे स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि तो शांत कसा बसेल. आल्या आल्या षटकार खेचलाय देखील त्याने. षटकार येतोय आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा 7. 2 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7 पाहायला मिळत आहेत. व चर्चा केली 60 ते 65 धावा बनवायच्या आहेत. खेळाडू वर्ग एक्स्ट्राचे जे कोणी असतील टीम मस्करवाडी संघाची ते आपण बाउंड्रीलाईनच्या बाहेर खाली बसून घेणार आहोत. याची देखील नोंद घ्यायची. आपले 11 खेळाडू फक्त बॅटरला दिसतील याची देखील नोंद घ्या. फटका खेळलाय. यावेळेला इनसाइड आउट होता. हवेमध्ये क्षेत्ररक्षक जातोय. नजर जमवतोय. विकेटचं पतन. मागील चेंडूवरती तुतू. या चेंडूवरती मेमे. यावेळेला दीपक सुर्वेचा खेळ समाप्त. देऊया संधी डीजे मास्टरला. बजाव डीजे वाले. धन्यवाद 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 डीजे. तसेच संदीप दादांना आपण पाहतोय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पुरस्कृत केला जातोय. अक्षय दादांच्या कॅप्टन अक्षय दादांच्या आपण पाहतोय शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. प्लीज वेलकम संदीप दादा या. मागील मॅचचे हिरो ठरतायत. मागील मॅचचे आपण पाहतोय ज्यांनी एक महत्वाची भूमिका साकारली आणि एक यश संपादन करून दिलं आपल्या संघाला असे संदीप जाधव आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच विजेते ठरतायत. वेल प्लेड संदीप जाधव. एक लिजंड प्लेअर आम्हाला पाहायला मिळतील आणि थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जो कप दिसतोय समोरच्या दिसेला आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पाहतो जे ट्रॉफी हाऊस आहे. सिल्वर कलर मध्ये ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळतो. जो कप आम्हाला पाहायला मिळतो. एक विशेष मॅच तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येणार आहोत. एक्झिबिशन मॅच प्रत्येकाने आयोजित केल्या परंतु 40+ लिजंड साठी एक्झिबिशन मॅच असेल. म्हणजे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आपण पाहतोय वयाच्या 40 नंतरचे खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतील आणि टीम एम्पायर धायटी गावचे आपण पाहतोय वयाच्या 40 नंतरचे खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतील या ट्रॉफीसाठी. ही ट्रॉफी पाहिली तर अंडर 19 ची देखील स्पर्धा आठवते. तदनंतर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आठवते. तदनंतर आता प्रत्येकाला आठवेल श्री भैरवनाथ चषक 2026 देखील. 4 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 7 पाहायला मिळत आहेत. लास्ट टू गो. बॉलिंग मार्क वरतून गोलंदाज संभाजी टू बॅटर प्रतीक. नो बॉल. यावेळेला पंच कळवतायत की नो बॉल आहे. म्हणजे थ्रोचा नो बॉल असेल. पॅनल्टीच्या 2 रन आणि अनोची 1 रन टोटल 3 धावा आम्ही अपोनंट संघाच्या धावफलकावरती जोडणार आहोत आणि या 3 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. गोलंदाज बदली आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे.
फ्री हिटचा बॉल असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. बदली गोलंदाज झाले, सबस्टिट्यूट गोलंदाजाचे फ्री हिटचा बॉल आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. वन बाउन्स सीमारे से पार. फरार प्रतीकच्या बॅट मधून येतो फील्डवरचा फ्री फटका. चौकार बजावडीचे. करायचा होता, स्लाइस करायचा होता, परंतु यावेळेला पंच कळवतायत की वाईट बॉल. एक्स्ट्रा रन येणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच होतोय, डिलिव्हर होतोय. यावेळेला मात्र कळवतायत पंच की वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाईट निशी जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरती धावा 15. बदली गोलंदाज बाळोस यांना आपण पाहतोय. प्रतीकच्या बॅटमधून आलाय, उंची भरपूर गाठले. यावेळेला अंतर गाठलं जाईल का? होय, यावेळेला धावा सेव्ह केल्यात. होय, धावा सेव्ह केल्या जातात फ्रेमच्या माध्यमातून. होय, जरूर ही आपण पाहतोय फुटेज क्लिप ही व्हायरल होऊ शकते, कारण की धावा सेव्ह करणं म्हणजे आपण पाहतोय जवळपास 4 धावा सेव्ह केल्यात. फटका दमदार होता, तदनंतर मात्र बाउंड्यांवरती झालेलं हे क्षेत्ररक्षण ज्या मात्र 4 धावा सेव्ह करून जात आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये म्हणजे दीपक सुर्वेच्या विकेट नंतर 17 धावा टीम सूर्याची वाडी. वेलकम डीजे मास्टर. ओव्हर क्रमांक 2च्या दिशेने आम्ही वळतोय आणि 12वा खेळाडू कळवतोय की बॉलिंग मार्क वरती आलेत यज्ञेश, परंतु त्यांच्या टी शर्ट वरती नाव आपण पाहतोय त्यांच्या मुलाचं आहे आणि ही जर्सी त्याच्या मुलाला त्यांनी मात्र आपण पाहतोय समर्पित केले. जेवढा खेळ होईल, जेवढा चांगला खेळ होईल तो मात्र त्यांच्या मुलाला समर्पित करताना पाहायला मिळतात आम्हाला यज्ञेश. आणि टी शर्ट वरती नाव आम्हाला पाहायला मिळतंय धनुष देखील. धनुष देखील येणाऱ्या काळामध्ये या टीमचा खेळाडू असणार आहे आणि तो देखील आता धडे गिरवेल. अगदी वडिलांच्या आपण पाहतोय शाळेमध्ये क्रिकेटचे धडे गिरवताना तो देखील आम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 2 यज्ञेश. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या 1 ओव्हरच्या अखेरीस 17 धावा दुसऱ्या ओव्हरला करतोय आम्ही सुरुवात. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका. 1 ओव्हरसाठी आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 मिनिटं देतोय. त्यामध्ये जर जास्तीचा वेळ घेत असेल तर दंडाला सामोरं जावं लागेल. यज्ञेश यांचा पहिला बॉल फुल टॉस आडव्या बॅटीने शॉर्ट आर्म जम्प केला जातोय 6 धावेंसाठी. दुसऱ्या मैदानावरती नो बॉल. पंच रिव्ह्यू घेतला जाईल पंचांच्या माध्यमातून. बीमरसाठी आपण पाहतोय दूध का दूध पाणी का पाणी योग्य तो डिसिजन पाहण्यासाठी आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. जो योग्य डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु हा फटका दमदार होता. या 6 धावा जरूर धावफलकावरती आम्ही जोडणार आहे. बीमर चेंडू हा नो बॉल आहे. थर्ड अंपायर कळवत आहेत की हा नो बॉल असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. म्हणजे टोटल धावा 7. येणारा बॉल फ्री हिटचा 24 धावा. फ्री हिटचा बॉल या वेळेला लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय आणि फ्री हिटच्या चेंडूवरती आज सलगचा आपण पाहतो दुसरा मोठा फटका येत असताना चौकार येतोय आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. वेलकम डीजे. संघाने मैदानावरती उपस्थित राहायचं आहे.
यानंतर होणारी मॅच आपली असेल आणि त्या अगोदर नाणेफेकीचा कौल आम्ही या डावाच्या मध्यंतराला करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. हलक्या हाताने चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, सेन्सिबल क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की मागील 2 चेंडूंचा विचार करायचा तर 10 ते 11 धावा आलेत, तर मोठ्या फटक्याची गरज नको आहे. आणि याच वेळेला एक चांगलं क्रिकेट खेळत असताना अजय सुर्वे आम्हाला पाहायला मिळत आहेत. या एका धावेने दुसरा बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 29 धावा. 1.2 चेंडूंचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. क्रिकेट आहे मित्रांनो, खेळ कुठे होता, खेळ कुठे येऊन पोहोचलाय. व्हाईट बॉल पंच कळवतायत की हा व्हाईट बॉल आहे. यज्ञेश यांचा अजून एक व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राची रन, संघाची धावसंख्या आता 30 वर जाऊन पोहोचले. 2 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. टीम कॅप्टन जळव आणि टीम कॅप्टन दत्तगृपाल जंगलवाडी. ऑल फुल टॉस होता. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते. कव्हरमध्ये खेळून काढलाय. डीप वरती आपण पाहतोय कव्हरचं क्षेत्र खूप मोठं आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 बॉल पूर्ण 32 धावा. 60 ते 65 धावा बनवणं गरजेचं आहे आणि या वेळेला त्या बनवल्या जाऊ शकतात जर अजय सुर्वे प्ले मध्ये राहिलेत तर. फुलबट टप्प्याचा चेंडू टोक क्रशर होता. अगदी बॅटला आपण पाहतोय स्पर्श न करता विकेट किपरच्या हातामध्ये जात होता. निर्धाव बॉल येणार आहे. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आणि तदनंतर पाहायला गेलं तर 3 चेंडू पूर्ण होत आहेत, 4 चेंडू पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 32. फटका फसलाय. शरीरापासून दूर ठेवण्याचे यश षडयंत्र यशस्वी होत नाहीये. कॅच ड्रॉप करताना पाहायला मिळतात स्वतः गोलंदाज यज्ञेश. जीवदान मिळतंय बॅटर प्रतीकला. 5 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 33 पाहायला मिळत आहेत. 33 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतले. एक शेवटचा बॉल आहे यज्ञेश यांचा. सामना करणार आहेत अजय सुर्वे. कॅच कंप्लीट केली जाते. या खेळाडूच्या माध्यमातून या मॅच मधील दुसरी कॅच कंप्लीट केले. अजय सुर्वे यांचा खेळ मात्र आता या चेंडूवरती संपतोय. धावा भरपूर खर्च केलेत परंतु विकेट्स देखील मिळवल्या जातात या गोलंदाजांच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळणार आहेत 33. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम सूर्याची वाढी. त्याच दरम्यान आपण पाहतोय क्रमांक 4 वरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्रम कवटेकर उर्फ दाद्या हा मैदानाच्या आतमध्ये आता प्रवेश करतोय. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला. मंत्रमुग्ध करणारं संगीत ते देखील आम्हाला ऐकवणार आहेत. वेलकम डीजे. प्ले अँड मिस डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. साधू मात्र हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव घेताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा पूर्ण. विजू दादांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. दादा या नावाने संबोधलं जातं या गावामध्ये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये त्यांना मात्र प्राचारण केलं जात आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू घेऊन काढला जातोय. मिड विकेट रिझन डीप मिड विकेट वरती प्रेम येणार आहे. चेंडू फीड करेल, फेकी करेल, नॉन स्ट्राईक एंड डेंजर झोन प्रतीक धावतोय आणि सेफ पोहोचलाय देखील. बॅट ड्रॅग केली जाते त्याच्या माध्यमातून आणि तो पोहोचत असताना मात्र आपण पाहतोय यावेळेला धावा येत आहेत आणि या धावेने संघाची धावसंख्या आता 36 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. प्रथमतः 3 कॅमेरे आपणास पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. तिन्ही अँगलने आपण पाहतोय कॅप्चर केले जातात ते सर्व मुवमेंट. चौकार येताना पाहायला मिळेल आणि संधी पुन्हा एकदा मिळणार आहे आमच्या डीजे मास्टरला. तर आपण पाहतोय प्रत्येकाचा मूड बनवला जातो डीजे मास्टरच्या माध्यमातून. प्रत्येकाच्या डोळ्यावरती झोप दिसते दुपारच्या सत्रामध्ये आणि तदनंतर ते झोप उडवायचं काम कोण करते तर आमचा डीजे मास्टर करतोय. 4 बॉल 40 धावा धावफलकावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला देखील 6 धाव्यांसाठी डिपॉझिट केल्या जात आहे. विक्रम कवटेकर दादाच्या बॅटमधून ट्रेडमार्क फटका मॅक्सिमम येताना पाहायला मिळतोय. षटकार. षटकार आलाय. आता येणाऱ्या चेंडूवरती काय घडणार आहे. चप्पल होतोय. फुलटॉस बॉल फिरकावून दिलाय स्क्वेअर लेग. नो बॉल येणार आहे म्हणजे अजून एक चेंडू फेकी करावा लागेल गोलंदाजाला आणि त्या दरम्यान येतोय हा षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय प्रमुख मान्यवरांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे आणि हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. विक्रम कवटेकर दाद्या स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळणार आहे. कवटेकर विक्रम कवटेकर ब्रँडेड येतोय. धमाका या ओव्हरची शेवट करणारा हा षटकार बजावणी जेवाले. असेल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपण पाहतोय 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत सूर्याचीवाडी टीमच्या माध्यमातून. दीपक येताना पाहायला मिळते शेवटच्या ओव्हरमध्ये. ओव्हर दी विकेट 59 धावा आले 3 ओव्हरच्या अखेरीस. दीपक यांचा हा बॉल यावेळेला वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. या वाईट निशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळत आहेत. साठ धावा थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चॅम्पियनची ट्रॉफी सौजन्य लाभले गेले. अर्थातच विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत धायटी श्रीमान शंकरजी निवृत्तीजी तिवरे साहेब हे थोड्याच वेळामध्ये प्रस्थान होत आहेत त्या मैदानाच्या दिशेने. प्रमुख मान्यवर असणार आहेत आपले अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान शंकरजी निवृत्तीजी तिवरे साहेब. आपण पाहतोय विद्यमान उपसरपंच
ग्रामपंचायत धायटी थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय ते देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. आजचा दिवस आपण पाहतोय, उद्याचा दिवस आपण पाहतोय, सर्व प्रमुख मान्यवरांची मांदियाळी, सर्व प्रमुख मान्यवरांची आपण पाहतोय लयलूट मात्र या स्पर्धेच्या दिशेने होताना पाहायला मिळेल. जरूर आपण पाहतोय सर्व प्रमुख मान्यवर देखील आवर्जून या स्पर्धेंना भेट देतील. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, दीपक यांनी मिळवले विकेट विक्रम कवटेकर दादेजी. विक्रम कवटेकर एक चांगला खेळ करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय पोहोचून माघारी येताना पाहायला मिळत आहेत. तर त्याच दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम देखील गेले. चला जास्त वेळ घेऊ नका शुभम, मॅचला आपण सुरुवात करणार आहोत आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. टॉस केला जाईल. या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर लगेचच टॉस केला जाईल. जळप आणि दत्तग्रुपा जंगलवाडी याची देखील नोंद घ्यायची आहे. शुभमच्या माध्यमातून फटका खेळलाय, सी कॉर्नर मध्ये खेळून काढला जातोय. दोघे धावतात. प्रेम येणार आहे. प्रेमने मात्र पहिल्या मध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि यावेळेला चेंडू फील्ड होत असताना संघाची धावसंख्येमध्ये आपण पाहतोय भर होणार आहे. दोन धावेने संघाची धावसंख्या वाढत असताना 64 वरती जाऊन पोहोचले. 3 बॉल पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 64 धावा. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान आपण पाहतोय ग्रामपंचायत धायटीचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य शंकरजी तिवरे साहेब यांचं देखील शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार देखील व्यक्त करतो. विनंती करेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हायचं आहे. स्वागत आहे आपलं. जाऊया मॅचच्या दिशेने आणि अगदी चौकार येताना पाहायला मिळतोय. 9+4 म्हणजे टोटल 5 धावा ज्या एक्स्ट्राच्या येणार आहेत आणि ज्या एक्स्ट्राच्या येतील त्या धावफलकावरती जोडल्या देखील जातील. जोडल्यात सागरच्या माध्यमातून. सागर किती झाला धावफलक? 69 बोलतोय, म्हणजे 69 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. येणारा बॉल हा फ्री हिटचा असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. फ्री हिटचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. म्हणजेच आपण पाहतोय निर्धाव चेंडू येणार आहे. 4 बॉल कंप्लीट होत आहेत. लास्ट 2 गो. यानंतर होणारी मॅच टॉस केला जाईल आणि आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. अर्थातच विद्यमान उपसरपंच यांच्या शुभ हस्ते, शंकरजी तिवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस करणार आहोत. एक चेंडू शिल्लक होता, त्याच्यावरती देखील प्रहार करायचा होता, लॉफ्ट करायचा होता, परंतु नाही जमला. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच रन येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट धावफलकावरती धावा 71 धावांचा पाठलाग करायचा असेल. अर्थातच टीम आपण पाहतोय मस्करवाडी या संघाला 71 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हा रूल असेल, म्हणजे चेस कराव्या लागणार 71 धावा. जाऊया टॉसच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय दत्तग्रुपा जंगलवाडी विरुद्ध टीम जळप या दोन संघादरम्यान मॅच खेळवली जाईल. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. उपसरपंच आपण पाहतोय शंकरजी तिवरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आम्ही विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत धायटी शंकरजी तिवरे साहेब यांच्या शुभ हस्ते करतोय. आणि त्याच दरम्यान आमच्या ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय संपूर्णपणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेंना सौजन्य केलं गेलं आहे ते सर्व स्पॉन्सर्स आम्हाला पाहायला मिळत आहेत. कोर कमिटी आपण पाहतोय, संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार असतील. तदनंतर श्री समर्थ आपण पाहतोय इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट्स. तदनंतर संपूर्ण आपण पाहतोय या स्पर्धेचा फ्लेक्स आम्हाला पाहायला मिळेल, कटआउट आम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीनवरती श्री मॅच लाईव्हच्या माध्यमातून.
थँक्यू. आता जाऊया मॅचच्या दिशेने. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करायची. अंपायर तुम्ही देखील. आणि टॉस झालं. टॉसची कहाणी अशी राहिली, टॉस विन झाले टीम जंगलवाडी. त्यांनी कळवलं की आम्ही चेस करणार आहे, म्हणजे टार्गेट उभं करावं लागेल. अर्थातच टीम जळव संघाला. फिल्डिंग करणारी टीम असेल दत्तग्रुपा जंगलवाडी, बॅटिंग करणारी टीम असेल जळव संघ. तर दोन्ही संघांनी देखील वॉर्मअप करायचं आहे, तयार व्हायचं आहे. यानंतर होणारी मॅच आपली असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. एकाहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर आम्हाला पाहायला मिळत आहेत. शशी आणि शंकर येताना पाहायला मिळतील. 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत धावा विजयासाठी 71. टीम एम्पायर 30 सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली जाते. श्री भैरवनाथ चषक 2026 2 दिवसीय स्पर्धा. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 25,000 राशी रक्कम असेल. 4 पारितोषिक आपणास या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यापेक्षा आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज कूलर आपणास पाहायला मिळेल. टॉवर फॅन असणार आहे. त्यानंतर बेस्ट बॅटर देखील असेल, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणजे मिकी माऊस आम्हाला पाहायला मिळत आहेत. कार्टून आपणास पाहायला मिळाले होते. थोड्या वेळामध्ये ते देखील तुमच्या साथीला येणार आहेत मनोरंजन करण्यासाठी तुमचं. अशी दमदार स्पर्धा आपण पाहतोय. कमी वेळामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धेचं आयोजन केलं आणि या आयोजनावरती आपण पाहतोय या येणाऱ्या 2 दिवसामध्ये अंमलबजावणी देखील करताना पाहायला मिळणार आहे संपूर्ण कोर कमिटी. कौतुक करावं तितकं कमी या कोर कमिटीचं, कारण की दमदार स्पर्धा आपण पाहतोय. टीम एम्पायर डायरेक्ट एक साम्राज्य उभं केलं खेळ करत असताना, तदनंतर मात्र ही स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन आली. या साम्राज्याचा आपण पाहतोय हा सण आहे, म्हणजे श्री भैरवनाथ चषक 2026. चला मॅचला करूया सुरुवात. 71 धावांचं आव्हान. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपणास पाहायला मिळणार आहेत शंकर. नॉन स्ट्राईक एंडला शशी. बॉलिंग मार्क वरती विक्रम कवटेकर. दाद्या. पहिला बॉल विक्रम कवटेकरचा हवेमध्ये उडवलाय. टीफ वरती क्षेत्ररक्षक कोणीही नाहीये. पॉवर प्लेची ओव्हर, त्याच्यावरती मिळणार आहेत पूर्णपणे धावा 4. म्हणजेच ऐकणार आहोत आपण आता संगीत. स्क्वेअर कट करायचा होता. यावेळेला पंच आमच्याजवळ वळत आहेत, इंटरेस्टेड आहेत. व्हाईट बॉल असेल कळवत आहेत आणि या व्हाईट बॉलनीशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे 5 धावा. एक बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. होय, इतक्या हलक्यात घ्यायचं नाहीये. जितक्या हलक्यात घ्याल तितका मात्र वजनात टोका बसेल. धर्मेंद्र पवारनं दाखवून दिलाय 72 धावांचा पाठलाग करत असताना. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. पंच कळवतायत की हा वाईट बॉल असेल, सलगचा दुसरा वाईट बॉल असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. या वाईट निशी 6 धावा. एक बॉल 6 धावा धावफलकावरती असतील. लेट कट करताना पाहायला मिळालेत. स्लिपवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक स्पेशल प्लेअर म्हणून खेळ करतात त्या टीमकडून. शॉर्ट प्लेअरमध्ये टीम खेळ करताना पाहायला मिळतील. किशोरला आम्ही पाहतोय तिकडे. एकच रन येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 7 वरती जाऊन पोहोचते. 2 बॉल पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. चांगले फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. तिकडे मात्र संरक्षण होतं दीपक सुर्वे या नावाचं. तदनंतर चेंडू फील्ड करून फक्त आणि फक्त एकच रन खर्च केले या चेंडूवरती.
3 बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा येताना पाहायला मिळतात. विक्रम कवटेकर दादा पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर येणारे 2 बॉल वाईड होते आणि तदनंतर एक केलेला बॅकअप या गोलंदाजाचा डॉट बॉल येणार आहे. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. राईस होणारा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, मातीचा सुगंध देऊन जातोय या बॅटरला, म्हणजे शंकर यांना हा चेंडू समजत नाहीये. निर्धाव येतोय. ओव्हर मधला चौथा चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 4 बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 8 असतील. शेवटचे 2 चेंडू, विक्रम कवटेकर टू बॅटर शंकर. शंकर यांच्या बॅटमधून आलाय ऍज अ ओपनर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये आले देखील आणि सर्वांची मनं जिंकली देखील. वेलकम डीजे. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. 5 बॉल पूर्ण, 14 धावा. बैठा फटका खेळायचा होता. कोलवट टप्प्याचा चेंडू नॉन स्ट्राइक एंड. विक्रम कवटेकर विकेटचं पतन, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळवली जाते. प्राप्त केले टीम सूर्यशेवाडी संघाने. विकेट क्रमांक 1 माघारी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 विकेट लॉस, 14 रन. टीम मस्करवाडी. वेलकम डीचे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 14 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम सूर्याची वाडी एका ओव्हरसाठी आपल्याजवळ फक्त 5 मिनिट आहेत. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये फायनलाइज केला जाईल कोर कमिटीच्या माध्यमातून, याची देखील नोंद घ्यायची. अजय सुर्वे षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल लेगलान्स केला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक नाहीये कोणी आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय 4 धावा पूर्णपणे येत आहेत या पहिल्या चेंडूवरती. येतोय चौकार आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या होऊन पोहोचले 18 वर. क्रॉस बॅटेड उच्चन खेळा होता. 6 धाव्यांसाठी आपण पाहतोय मैदान क्रमांक 2 वरती डिपॉझिट केलं जातं या चेंडूला. येतोय दमदार कणकणी षटकार. धन्यवाद 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 डीजे. सतीशच्या बॅटमधून या धावा येताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. पहिले 2 चेंडू अजय सुर्वेंचे वेग जितका तितक्याच वेगाचा मात्र आपण पाहतोय यावेळेला खरपूस समाचार. नो बॉल. यावेळेला आपण पाहतोय पंच कळवतात की नो बॉल. थ्रो गोलंदाज आपण पाहतोय म्हणून दंडित केला जाईल. यावेळेला मात्र आता अपोनंट संघाला 3 रन्स ज्या एक्स्ट्राच्या दिल्या जातील. संघाची धावसंख्या आता 3 ने बढती घेत असताना जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 धावा. गोलंदाज बदली आणि येणारा चेंडू फ्रीडचा. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच बदली गोलंदाज आणायचा आहे.
2 चेंडू कंप्लीट केलेत अजय सुर्वेने. आता येणारे 4 बॉल कंप्लीट कोण करणार आहे, म्हणजे ओव्हर पूर्णपणे आपण पाहतोय कंप्लीट होणार आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येताना पाहायला मिळतील. प्रवीण येताना आम्हाला पाहायला मिळतात. जे 4 चेंडू फेकी करणार आहेत त्या टीमसाठी अजय सुर्वे यांच्या जागेवरती गोलंदाजी करण्यासाठी ते आले होते. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हा फ्रीटचा बॉल त्याच्यावरती जास्त काय होत नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. 3 बॉल पूर्ण झाले त्या ओव्हरमधील संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 27च पाहायला मिळत आहेत. अर्धशतक समाप्त झाले. अर्धशतकाचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज नवीन आहे. पुढे सरसावून फटका खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा आपण पाहतोय लेझी होता, थोडासा लेट होता आणि या कारणास्तव एक रन देखील वेगाने कंप्लीट केली जाते. जशा चुका होतील तितकाच मात्र आपण पाहतोय फायदा अपोनंट संघाला देखील मिळताना पाहायला मिळेल. फटका खेळलाय यावेळेला सी कॉर्नर मध्ये. धावा पूर्णपणे असणार आहे 6. षटकार येतोय बॅटर सतीशच्या बॅट मधून. बाजूने झोकली आली असेल देखील. 34 धावा. शेवटचा बॉल सतीशच्या बॅट मधून. यावेळेला आसमानी फटका, हवाई हल्ला, षटकार येताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय जरूर आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली आता 40 धावा. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 31 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 31 धाव्यांची गरज. जरा सतीश असाच खेळत राहिला तरी आव्हान देखील पूर्ण केलं जाऊ शकतं सतीशच्या माध्यमातून. येणारे 12 बॉल विजयासाठी 31 धावा आणि 31 धावा रोखण्यासाठी बॉलिंग मार्क वरती 5 रन करतायत टीमचे स्वतः संघ कर्णधार. जबाबदारी खांद्यावरती लीडिंग ऑफ द फ्रंट कॅप्टन पाहायला मिळतील दीपक सुर्वे. बाजू निवडले म्हणजे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना पाहायला मिळणार वेगवान गोलंदाज यंग टॅलेंट. दीपकचा हा बॉल स्क्वेअर कट खेळला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करेल 1च रन आणि स्ट्रायकिंग एंड वरती आम्हाला पाहायला मिळेल आता सतीश आणि सतीशची ती हवाई हल्लेवाली बॅटिंग. ज्यावेळेला फटका खेळलाय डीप वरती क्षेत्ररक्षक आहे का किशोर धावतोय. 2 रन पूर्ण केल्या जात आहेत आणि हा चौकाराच्या दिशेने फील्ड केलाय. चेंडू फील्ड होताना पाहायला मिळतोय. 2च धावा येतील. या 2 धावेने आपण पाहतो स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न करेल. स्ट्राईक त्याला हवे कारण की तो ले मध्ये फलंदाजी करतोय. तो मात्र आता टच मध्ये आहे त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. तर स्ट्रायकिंग एंड वरती मी खेळणारा आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास ज्याच्या जवळ असेल, कॉन्फिडन्स ज्याच्या जवळ असेल तो मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये संकटांवरती मात करू शकतो. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. यावेळेला पेसने बीट केलं जात आहे. 1 रन कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी. आता काय घडेल
एकच रन येणार आहे. एका धावेने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. धावा 44 या ओव्हरमधील 3 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 44 पाहायला मिळणार आहेत. चला यानंतर होणाऱ्या मॅचसाठी तयार राहायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम असेल दत्तग्रुपा जंगलवाडी, बॅटिंग करणारी टीम असेल जळप असंघ, दोन्ही संघ तयार राहतील याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका खेळलाय, चेंडू घरकन किरकी घेतोय, थोडासा वाईट जातोय, क्षेत्ररक्षक येणार आहे. 2 रन कंप्लीट होतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 46 वरती जाऊन पोहोचते. 4 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. लास्ट 2 टू गो. दीपक सुर्वे टू बॅटर शशी. फटका फसलाय. यावेळेला विकेट किपर येताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. कॅच कंप्लीट केली जाईल म्हणजेच आपण पाहतोय फलंदाज शशी बाद होताना पाहायला मिळतील. 5वा बॉल जो मात्र चांगल्या प्रकारे हाताळलाय. रायझिंग डिलिव्हरी होती, पेसने बीट केला जात आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय उंची गाठतोय आणि त्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून एक अचूक झेल सेफ हँड्स. फलंदाज शशी बाद. येणारा नवीन फलंदाज या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल सामना करताना पाहायला मिळेल. विशाल असेल नवीन फलंदाज टीम मस्करवाडी संघाकडून. त्याला धावत जायचं विशाल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्टिकरवरती येऊन आदळलेला चेंडू. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि 2 धावा आता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनी मात्र पाहायला गेलं तर ओव्हर संपताना पाहायला मिळणार आहे आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 48 होताना पाहायला मिळत आहेत. आता येणारी या 6 बॉल आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज आहे. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज. जर येणारे 6 बॉल सतीशने फेस केले तर मॅचमध्ये आपण पाहतोय फिनिशिंग दमदार राहू शकते. मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक आणि रोमांचक देखील आपण पाहतोय प्राप्त होऊ शकतो. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. सूर्याची वाडी टीम चला मॅचला करूया सुरुवात. बॉलिंग मार्क वरती शेवटच्या 6 चेंडूसाठी या गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. गोलंदाज सज्ज झालाय प्रतीक, जो धावा डिपेंड करणार आहे 23. ओव्हर दी विकेट प्रतीक टू बॅटर सतीश. पहिला बॉल येतोय. यावेळेला प्रतीकचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा येताना पाहायला मिळतोय. कमी गतीने हाताळला जातोय. फसवलंय बॅट स्विंग अगोदर होताना पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर मात्र येणारा हा डॉट बॉल थोडासा आपण पाहतोय जीवामध्ये जीव घेऊन येतोय टीम सूर्याची वाडी संघाच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. वाईट बॉल आहे. वाईट चेंडू येणार आहे. येणारे 5 बॉल विजयासाठी 22 धाव्यांची गरज असेल. सतीशवरती सर्वांच्या नजरा येऊन ठेपल्यात. सतीश मोठे फटके खेळण्यासाठी कॅपेबल आहे. त्याच्याजवळ ती क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र आता ओव्हरमध्ये त्याला बाहेर काढावी लागेल. टॉस्ट बॉल येतोय. अजून एक निर्धाव चेंडू येताना पाहायला नाही. वाईट बॉल आहे हा. वाईट बॉल असेल. अगदी आपण पाहतोय पंच कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर मात्र सलगचा दुसरा वाईट येतोय. संघाची धावसंख्या तर धावफलकामध्ये बदल होत असताना समीकरण बदलते ऑन स्क्रीनवरती आम्हाला पाहायला मिळतोय. डबल कॅमेऱ्यामध्ये बॅटर अगदी वाईड वरतून आम्हाला देखील पाहायला मिळतोय आणि सरळ देखील कॅमेरामधून पाहायला मिळतोय. 5 मध्ये 21. वाईट बॉल येतोय. सलगचा तिसरा बॉल वाईट येताना आम्हाला पाहायला मिळतोय. आता समीकरण 5 चेंडू आणि 20 वरती येऊन थांबलंय. म्हणजे अवाक्यात येते समीकरण सतीशच्या.
5 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आता 20 धावा. मॅच मात्र आपण पाहतोय आता आवाक्यामध्ये येते, म्हणजे चेस होऊ शकतात 5 मध्ये 20 आणि अहो या धावा बनवल्या देखील जाऊ शकतात 5 मध्ये 20. प्रतीक असे क्षेत्ररक्षक जवळ आणले जात आहेत. सतीशच्या बॅटमधून अंतर गाठलंय. दीपक सुर्वे येतोय. कोण कॅच कंप्लीट करणार आहे? या वेळेला 6 धाव्यांसाठी येतोय. हा षटकार आहे. अगदी त्याच्या हाताला करंट देऊन चेंडू सरळ 6 धाव्यांसाठी निघून चाललाय. वेलकम डीजे. धन्यवाद. वा लाजवाब. छेडछाड आता आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील केली जाते. वॉर्निंग दिली जाईल. आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड बॅटरला वॉर्निंग दिली जाणार आहे. धावा घ्यायची गरज नाहीये, आता मोठे फटके खेळण्याची गरज आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलते. येणारे 3 बॉल विजयासाठी 14 धाव्यांची गरज. जोपर्यंत सतीश आहे तोपर्यंत मॅच मध्ये आपण पाहतोय काहीही घोषित करू शकत नाहीये. जर खेळ असेल, येणारे 3 बॉल विजयासाठी 14 धाव्यांची गरज. पाहायला मिळेल कोण विजय होणार आहे. जो विजय येतो पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. जो पराजय येतो सरळ स्टेशनच्या रस्त्याने मात्र निघून जाईल. त्याची देखील नोंद घ्यायची आहे. 3 मध्ये 14 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडवर सतीश. सतीशच्या बॅटमधून क्रॉस बॅटेड आला. यावेळेला पहिली रन कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी जागा सोडली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती आता विकेट सॅक्रिफाईस काय घडेल. सतीश बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. बॅटर यावेळेला सतीशचा खेळ चांगला खेळ करून तो माघारी जाताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आता समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाव्यांची गरज आणि येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. तोपर्यंत ऐकूया संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू डीजे. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. बाळासो आलेत. सिनियर खेळाडू असतील या टीम कडून. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. आता मॅचचं मात्र पारडं पूर्णपणे झुकलं गेलंय टीम सूर्याची वाडी संघाच्या बाजूने. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायची नसते मित्रांनो. लढणं सोडायचं नसतं आणि तेच मात्र आम्हाला पाहायला मिळालं होतं मस्करवाडी संघाच्या माध्यमातून. हा देखील वाईट बॉल आहे. वाईट प्लस धावा किती येणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. वाईट प्लस 1 येताना पाहायला मिळेल, म्हणजे 2 धावा आता मायनस होताना पाहायला मिळतील. तर येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. रिव्ह्यू नसेल, फक्त पंच आपण पाहतोय रिव्ह्यू घेऊ शकतात त्यांच्या कन्फर्मेशनसाठी. याची देखील नोंद घ्यायची आहे. कोणत्याही संघाला रिव्ह्यू दिला जाणार नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चेंडू 11 धाव्यांची गरज. डॉट बॉल येतोय. मॅच फिनिश होते. मॅच विजय होते. अर्थातच आपण पाहतोय सूर्याची वाडी टीम आपण पाहतोय विजयाना गवस निघालते आणि पराजयाला सामोरं जावं लागते. अर्थातच टीम आपण पाहतोय मस्करवाडी संघ. तुमचे देखील आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच टीम मस्करवाडी. तुम्ही आलात तिकडे, एंट्री नोंदवलीत आणि एक चांगला खेळ करून या स्पर्धेला चांगल्या आठवणी देखील दिल्यात. त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि जातो अवॉर्डच्या दिशेने, म्हणजेच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड. अर्थातच विक्रम कवटेकर दाद्या ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता, ज्याच्या बॅट